काँग्रेसच्या पुरंदरच्या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दावा केलाय। संभाजी झेंडे पुरंदर विधानसभेतून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। पुरंदरची जागा 2019 ला राष्ट्रवादीनेच काँग्रेसला दिली असं संभाजी झेंडे यांनी म्हटलं। पुरंदरच्या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसमध्ये आता वादाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काँग्रेसच्या पुरंदरच्या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दावा केलाय। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात, महाविकास आघाडीमध्ये नेमकी कुठल्या पक्षाला ही जागा दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी संभाजी झेंडे हे पुरंदर विधानसभेतून निवडणूक लढण्यावर अद्याप ठाम आहेत। पुरंदरची जागा 2019 ला राष्ट्रवादीनेच काँग्रेसला दिली असं देखील संभाजी झेंडे यांनी म्हटलं। 2019 ला मी तयारी केली होती। आदरणीय साहेबांनीच मला राजकारणामध्ये आणलं, माझी तयारी करून घेतली होती म्हणण्यापेक्षा मी सक्रिय काम केलेलं होतं। परंतु शेवटच्या क्षणी एक विशिष्ट परिस्थितीत आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा म्हणून कॉम्प्रोमाइज म्हणून श्री संजयजी जगताप यांना मी पाठिंबा दिला। आणि मला अजून तारीख लक्षात आहे, 4 ऑक्टोबर 19 ही शेवटचा अर्ज भरण्याची तारीख होती। मी 3 तारखेला फॉर्म भरणार होतो आणि 2 तारखेला रात्री मला सांगण्यात आलं की तुम्ही आता थांबा, सध्या आपण पुढच्या वेळेला बघूया। आणि अर्थात त्याच्यामध्ये डिटेल चर्चा होऊन थांबण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।